दर्शन घेतो. याही वर्षी आम्ही चाललो मुंबईला आणि आमंदाने लाइटिंग लावलेले एक नंबर. तर आमच्यासोबत आहेत 2 ड्रायव्हर, दिसत नाही, मला भेटतो पुढे. हे बघ कसं बस करा म्हणा. नमस्कार टिटू महाराज. टिटू महाराज, टिटू महाराज झोपे नाही का काय? पहिला स्पॉट गोवंडी. तर आता आम्ही आलो गोवंडीला तुमच्या आईकडे गणपती बाप्पा बघायला. त्याच्यानंतर आम्ही मुंबईला जाऊ, कारण की दरवर्षी आम्ही इथं येतो पहिलं. अरे किती छोटं होत चाललं ना. असे बाप्पा पाहिजे आणि असा मकर पाहिजे. एका रात्रीमध्ये मकर मिळायचं. बस कपड्याचा वाय मस्त कपड्याचा आहे ना. आमचा मकर चालू आहे. अजून मकर चालू आहे. नमस्कार. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका सचिन ठाकूर आणि आपला नवीन चॅनलवरती नवीन ब्लॉग येत आहे, तो म्हणजे दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी जात आहोत मुंबईच्या गणपतीला. तर आता आम्ही आलो तिलकनगरला. मी इथं आलो आमंद आणि मला वाटलं इथं कोण उभा आहे का. आणि तिथं बघा या वर्षी जवळच्या वर्षी होऊन जा आणि तुझं लग्न करणार आहे. तो आता या वर्षी प्लेट एक. आणि आत्ता आम्ही मुंबईला आलो. जाम लेट झालं यावर्षी. काय मम्मी? मम्मी दरवर्षी सारखं एक आता काय बोलणार नाही, बोलायला लागलो. तुमच्या मला टाइम झाला कंप्लीट 1 वाजलं ना इथं. आत्ता अजून एक गणपती बाप्पा नाही बघलाय आपण. मग 3 बघितलं, 3 नाही 1 बोल, 3 नाही 4 बघितलं. भाई यांचं काय घेऊ नको कॅम्पेन पा, आपण स्पॉन्सर नाही केलं. हा ना. आता आम्ही आलो डोंगरीच्या राजाला. आणि या वर्षीची मूर्त भारी आहे, तुम्ही बघा आता. डोंगरीचा राजाचा हा फेस पहिल्यांदाच बनवलाय असा. म्हणजे हा एवढा सुंदर फेस आहे ना, आणि एवढा भव्य वाटते ना मूर्त. मी तिथे आता आम्ही आलो फर्स्ट उतार गल्लीचा बाप्पा राजा. आणि मूर्त एवढी मोठी आहे ना, तुम्ही बघा. सुतार गल्ली मूर्त बघा फक्त. आता काय बोल. हा हीच बिल्डिंग मी बघितली. फर्स्ट उतार गल्ली चा बाप्पा राजा. दोन वाजतील आता. आणि आता आम्ही आलो खेतवाडीला. आणि भरपूर टाईम झाला. तर गणपती बाप्पा एवढं कवर होतील का आपल्याशी? मुंबई सपनों की नगरी, सिटी ऑफ ड्रीम्स. आणि आता आम्ही आलो खेतवाडीमध्ये. आणि गर्दी नाही दिसत, ती चांगली गोष्ट आहे. समोर जा ना मग काय समोरशी कसा व्हिडिओ समोरचा करतो. नमस्कार गाईस. तर जेवलो गाईस. आम्ही आलो आता खेतवाडीचे
नाही खेतवाडीमध्ये आलो. खेतवाडीमध्ये आलो. खेतवाडी शहर आहे. खेतवाडीमध्ये इथं गणपती कारण गल्ल्यामध्ये गणपती आहे. तर तुम्हाला दाखवतो. काय मला नाही घेऊ काय तुम्ही एकटेच नाही भाई. काय नाही ठीक आहे आमचा एडिटर तू एखादी मेरी औकात नाही. आमचा एडिटर तू असला पाहिजे. ठीक आहे. तर गाईज आता चालतो दुसऱ्या गल्लीमध्ये. तिसऱ्या गल्ली. दुसरी की तिसरी गल्ली. असं दाखव. तर आता आम्ही आलो खेतवाडीचा विघ्नहर्ता, खेतवाडी दुसरी गल्ली. कुठे गेले भाई? कुठं आहे? अरे या तुम्ही नका घेऊ, तुम्ही मोठी माणसं. बघ हे बघ भाई. आता आम्ही आलो खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. हेच आहे का सिंधू? येस नाही समुद्र मंथन नाही. हा बाप्पा वेगळा आहे तुम्ही बघा आता. आता आम्ही आलो खेतवाडीचा लंबोदर. एवढ्या छोट्या गल्लीतून किती मोठा बाप्पा जातो मी बघतो आता. आणि यांची थीम आहे ऑपरेशन सिंदूर. दादा चंपा. तर आपण आले आहे खेतवाडीच्या लंबोदर बघायला. खूप प्रमाणामध्ये 50 नाही हा चांदीपुरी गणपती आहे. आणि याचा आहे ऑपरेशन सिंधूर. आता पंतप्रधान मोदीने आपल्या केला होता तसाच आपला ऑपरेशन सिंधूरचा हा नजारा एक आहे. खेतवाडीचं मोर्या सगळे दशावतार आहेत. खेतवाडीचा राजा खंबाटा लेन. आता आम्ही आलो खेतवाडीचा राजा. नाही खेतवाडीचा राजा खंबाटा लेन. आणि बरेच वर्षानंतर या बाप्पाचं आगमन झालं, नाही तर ही मूर्त जागेवर बनते. आणि बुटकी माणसं पुढे या. बुटकी माणसं काय करता तुम्ही? अरे मुठ्या हा असं आतमधून काय डेकोरेशन आहे. आता आम्ही आलोत ओम तांडवला. बघा 50 फूट मूर्त. तर मित्रांनो या मंडळाने आम्हाला बनवला, चांगलाच बनवला. लाईन वरती केली. खालती लोक बघून लाईन बघून पुढे जातात ना, बघत नाही ना. यांनी लाईन वरती केली कारण की लोक येतील. लोक बघा तिथे चालू ओम तांडूची इथं गर्दी नाही. चला वरती. तर फक्त इथं वरती आला आमच्यासोबत झाला स्कॅम. लय मोठा स्कॅम. वरती बघते तर एवढी लाईन. आमचा बैगन झालाय.
पण पैसे असतील तर दर्शनाला या आणि येऊ नका. खूप टायमापासून तो मंडळाच्या आतमध्ये कोणी नसतात तरी पण सोडत नाही ते लोक, कारण की काही असे लोक पैसे देतात ना, म्हणून पैसे घेऊनच या आणि दसरा दर्शन घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र. बोर्ड दाखव. पैसे एवढे आणा ना त्याच्या ह्याला मंडळवाले तुमच्या पाया पडलं पाहिजे. मालिक मायबाप मालिक हमारी जरा मालिक असं बोललं पाहिजे. एवढं पैसे आणा. फर्स्ट टाइम ओपनिंग टाइम आम्ही इथं आलो होतो आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आम्हाला ही गल्ली जरा शांत वाटली. इथे कोणत्या प्रकारची जास्त गर्दी नाही आहे. एक वर्ष आलो होतो ते वहिनी चंपटले होते. काय होते? चंपटले होते. बाय गॉड. वहिनी चंबट कुमार वाजले 4:15. अजून किती गणपती बघायचे आहे? 4:15 घरी कधी जायचं, झोपायचं कधी? कॅन्टोचा महागणपती. कॅन्टोचा महागणपती एवढंसं गल्ली म्हणून गणपती आपण कसं घेतो ना, किती मोठा गणपती आहे बघा तुम्ही. आता आम्ही आलो गोड गणपती अखिल चंदनवाडी. आणि इथं आल्यावर आरतीची आठवण होते त्या, कारण की इथे एवढी भारी आरती करतात जेव्हा गणपती बाप्पा आणतात. बेकार. आणि गोड गणपती या देवाचं नाव काय आहे ते आता थोड्या टाइमात समजेल. समजलं काय? झोप आले. आमंदा बोललो होतं चला चिंतामणी जाऊन घरी जाऊ बोलतो ना. महाराजा परलचा महाराजा बघायचा होता. आता आम्ही आलो फोर्टच्या राजाला आणि गर्दी नाही. किती भारी गोष्ट आहे, गर्दी नाही. फोर्टचा राजा. आणि हा बाप्पा मला या बाप्पाचा फेस मला एवढा आवडतो ना, खालीवाला बाप्पा. आम्ही आलो फोर्टच्या इच्छापूर्ती. आम्ही आलो लालबाग परेल, गिरणगावचा राजा. आणि ही वाईब असते लालबागची ती मला भरपूर आवडते, कारण की अशी वाईब फक्त मुंबईमध्ये फक्त आणि फक्त 10 दिवसच असते. या वर्षी दर्शन एवढे भारी झालेत ना का जामच. आणि मेन गोष्ट म्हणजे पाऊस पण आहे. त्यामुळे काय बोलतोस तू याच्यावर? पाऊस पण नाही आहे, मस्त दर्शन झालेलं आहे. का? पण येऊ द्या. मी आलो रंगारी बदकचा. त्यांची यावर्षीची थीम बघा. आणि यावर्षीचा बाप्पा भरपूर मोठा आहे. गेल्या वर्षी होता मोठू बाप्पा, तसं नाही यावर्षी. बघूया पुढं, तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. चला. बघ याच वाईबच्या बद्दल मी बोलत होतो. बघा ही आहे मुंबई. रात्री नाही, सकाळ झाली आता. ही वाईब फक्त वर्षातून एकदाच बघायला भेटते. चिंतामणी. गर्दी गेली कुठं? बाहेर कोण दिसत नाही. तर आता बघते तर सगळी गर्दी तर इथं आहे.
लाईन व भाई. आम्ही डायरेक्ट शरण दर्शन करून आलो. 1-1 तासाची लाईन होती तरी आम्हाला 5 मिनिटात शरण दर्शन भेटलं. बघला ती सगळी बाप्पाची कृपा, कृपा. श्रींची इच्छा. आलं 6:30 वाजतील आता आणि अजून तसाच जोश आहे आमच्यात. गणपती बाप्पा. तर आम्ही चाललो काला चौकीचा महागणपती. त्यांचं यावर्षीची थीम आहे महादेव आणि स्वतः महादेवच्या स्वरूपातच. तर तुम्ही आता पुढे बघा मूर्त. हा बघ इथं दिसला का गेट दिसला तो. आमची अरे हा मेन गोष्ट बोलायची राहिली काही ब्लॉग आम्ही व्ह्यूजसाठी आणि फेमस होण्यासाठी काढतच नाही. पहिली गोष्ट याच्यासाठी काढतो का आमचे मेमरीज राहावा आणि आम्ही बघावा. आता आम्ही बघू हा आणि आम्ही हे पण बघू शकतो का आम्ही 2022 मध्ये गणपतीत काय केलं, काय कसं होतं, काय फिरत होतो, हेच बघण्यासाठी आम्ही ठेवलं. तर आता आम्ही आलो मुंबईचा राजा, गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा. 7:30 वाजलेत आणि आम्ही रात्रीपासून फिरतात. यावर्षी आम्हाला खूपच लेट झाला या आमंत्रणांच्या मुलं आणि आम्ही खेतवाडीमध्ये पण टाइमपास केला म्हणून असं झालं. तरी आम्ही लालबागचा राजा बघितलं. या सगळं दर्शन भेटलं ना मला, सगळं दर्शन. अजून दर्शन घेतो आम्ही. लवकर आलो असतो तर लाईनीनं आम्ही मेलो असतो. हा यावर्षी अजून काय बोलायचं. चल चल. याचे मूर्तिकार असायच्या आधी दीनानाथ वेलिंग, त्यांचा प्रवेशद्वारी आत्ता अजूनपर्यंत करतात बघा रे. वाजलेत 7 नाही 8 वाजलेत. 8 वाजलेत आणि आम्ही अजून फिरतो. आता आम्ही बघायला चाललोय परेलचा राजा, त्याच्यानंतर जाऊ परेलचा महाराजा, त्याच्यानंतर घरी. परेलचा राजा नरेपाल यावर्षी आहे राम अवतारात, गेल्या वर्षी होता खंडोबा अवतारात. एवढा भारी होता ते पूर्ण जेजुरीच आणून ठेवलेली परेलमध्ये. बायगान महाराजाकडे काय म्हणताय. अरे आपली तो जीत घ्या भारतीय जनता पार्टी. परेलचा महाराजाकडे परेलचा महाराजा. आणि झाले आमचे गणपती बाबा बघून मुंबईचे 2025 चे.
तर भेटू तुम्हाला 2026 ला. चला गणपती बाप्पा मोरया. असं